अंजली दमानिया यांनी मुंडवा जमीन गैरव्यवहार असं म्हटलेलं याचिकाकर्त्यांना उद्या परत सुनावणी होणार आहे, वेळ आली तर निवडणुका रोखू असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं नाही. माननीय सुप्रीम कोर्टाने काही गोष्टी राज्य निवडणूक आयोगाला सरकारला लक्ष आणून दिलं आहे की 50%च्या वर का आरक्षण गेलं त्याचं स्पष्टीकरण द्या आणि याच्यामध्ये जे काही 50%च्या वर का गेलं याचं जे काही स्पष्टीकरण आयोग किंवा राज्य सरकार करेल. पण हे गोष्ट खरी आहे की सुप्रीम कोर्टाच्या 50% आरक्षण हे वर जाऊ नये यापूर्वीचे सर्व जे काही सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे तर निश्चितपणे याच्यामध्ये काय सुप्रीम कोर्ट आदेश देईल त्यावर पुढची भूमिका ठरेल. सर, मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आज अंजली दमानिया ज्या आहेत त्या स्पॉटला गेलेल्या होत्या आणि मुद्रांक विभागामध्ये सुद्धा गेलेल्या आहेत. एकंदरीतच पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल व्हावा ह्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेसाठी त्या लढा देतात. अंजली दमानिया जी माझ्याशी भेटल्या होत्या, मलाही त्यांनी निवेदन दिलं. त्यांना रीतसर आमच्या जी विकास खारगे समितीसमोर त्यांना हिअरिंग दिलेलं आहे. त्यांचं हिअरिंगमध्ये त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार त्यांना दिला आहे. मला वाटतं उद्या परवा जे काही त्यांना तारीख मिळेल त्या तारखेवर पूर्ण बाजू त्या मांडतील आणि आमची विकास खारगे समिती जी 6 सदस्यीय समिती आहे, उच्चस्तरीय अधिकारी आहे, त्या समितीचा रिपोर्ट आल्यावर आम्ही योग्य कारवाई करू. दोषींना कुठेतरी सोडलं जात आहे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते मांडताना पाहायला मिळतात. अजित पवारांचे पुत्र आहेत त्यामुळे कुठेतरी त्यांना एक वेगळी स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते असं त्या म्हणतात. अंजली दमानियांजींना माझी विनंती आहे की सरकारचा रिपोर्ट येऊ दिला पाहिजे. कुठलीही स्टेटमेंट करताना जे समिती सुरू आहे त्या समितीसमोर त्यांना संधी दिली आहे. त्यांना काही बेदखल केलं नाही सरकारने दमानियाजींना सांगितलं की तुम्ही आमच्या समितीसमोर या, तुम्ही आपली पूर्ण बाजू मांडा. जर आम्हाला कुणाला पाठीशी घालायचं असतं तर दमानियाजींना कशाला हिअरिंग दिली असती, त्यांचं म्हणणं कशाला ऐकून घेतलं असतं. त्यामुळे त्यांना हिअरिंग रितसर दिली आहे. त्यामुळं त्या हिअरिंग समोर जर आल्या तर निश्चितपणे त्यांची बाजू आम्ही समितीसमोर घेऊ आणि समिती त्याच्यामध्ये त्यांच्या याच्यामध्ये जे काही तथ्य असेल, एकच सांगतो, राज्य सरकार कोणी असो त्याला कुठेही पाठीशी घालणार नाही हे मात्र पक्का आहे. आमची समिती निष्पक्ष चौकशी करताय. सर, शिवसेनेने भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केला. हे कसलं हिंदुत्व? आता हिंदुत्वाचा अभिनय असं शिवसेना तर आपण बघतोय यावेळेस सेना मंत्र्यांनी हा कॅबिनेटवर बहिष्कार टाकला होता आणि त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. राज्यातल्या राजकीय घडामोडी पाहिल्यानंतर महायुतीत काही आलबेल आहे असं दिसत नाही. डोंबिवलीत शिंदे सेनेनं नगरसेवक फोडल्यामुळे नाराजी होती आणि आता आपण बघतोय दालनात आले, पण कॅबिनेटच्या बैठकीवर शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. कॅबिनेटच्या बैठकीवर सेना मंत्र्यांनी बहिष्कार टाकला, परंतु यावर बावनकुळेंनी बोलताना असा कुठलाच बहिष्कार टाकलेला नाही असं म्हटलंय. तर नाराज मंत्र्यांवर मुख्यमंत्री संतापलेत. उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली, तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं का असा प्रश्न यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी या नाराज मंत्र्यांना केलेला आहे. भाजपनं केलं तर चालणार नाही, असं होणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.